आज आपण बघणार आहे डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये कंपोजिट फंक्शनचा टॉपिक. अत्यंत महत्वाचा आहे कंपोजिट फंक्शन डेफिनेट इंटिग्रेशनचा. आणि ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे याच्यावर 1001% गॅरंटी, 100 नाही 1001% गॅरंटी की याच्यावर प्रॉब्लेम येणार आहे. तर हेडिंग टाका कंपोजिट फंक्शन बाय इंटिग्रेशन. कंपोजिट फंक्शन बाय इंटिग्रेशन, पण डेफिनेट इंटिग्रेशन. आपण टॉपिक घेणार आहे डेफिनेट इंटिग्रेशनचा. कंपोजिट फंक्शन बाय डेफिनेट इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन असं लिहिलं तर काही हरकत नाही. आता टॉपिक काय, सेम आपण हा इनडिफिनेट इंटिग्रेशन मध्ये पण टॉपिक बघितला होता. सेम तसाच टॉपिक आहे की बघा की जर इंटिग्रेशन ऑफ द साइन एक्स असलं तर तुम्ही काय म्हणता, साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येतो, मायनस कॉस एक्स प्लस सी. समजा हे इनडिफिनेटचा टॉपिक होता, पण आता डेफिनेट मध्ये सी येत नसतं, पण आपण इनडिफिनेटचाच कन्सेप्ट सांगणार आहे की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स आहे तर साइन एक्सचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस एक्स. पण या एक्स सोबत जर एखादा जर ए एक्स प्लस बी लागला, काय लागला, ए एक्स प्लस बी. जसा साइन एक्सचा इंटिग्रेशन येतो मायनस कॉस एक्स, तसा साइन ए एक्स प्लस बी चा येणार मायनस कॉस ए एक्स प्लस बी. आणि या एकच्या समोरचा अपॉन, एकच्या समोरचा अपॉन. आता इथं इनडिफिनेटचा फक्त कॉन्सेप्ट घेतल्यामुळे इथं प्लस सी लावत आहे, डेफिनेट मध्ये प्लस सी लागत नाही, बाकी सर्व दुसऱ्याच्या तसंच. हा झाला पहिला फॉर्म्युला. त्याच्यानंतर जर इंटिग्रेशन ऑफ जर कॉस एक्स आहे तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येते, तुम्ही म्हणता सर साइन एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येते, साइन एक्स. पण या एक्स सोबत जर एखादा जर फंक्शन अटेच, एखादा नंबर किंवा काही अटेच आलं या स्वरूपात ए एक्स प्लस बी च्या फॉर्म मध्ये, तर हा आहे कंपोजिट फंक्शन. जसा कॉस एक्सचं इंटिग्रेशन येते साइन एक्स, तसं कॉस ए एक्स प्लस बी चं इंटिग्रेशन येणार साइन ए एक्स प्लस बी. आणि या एकच्या समोरचा अपॉन प्लस सी. कुठला पण घेतला चालते, असं नाही. मी 3-4 म्हणजे की फॉर्म्युले घेणार आहे एक्झाम्पल साठी आणि त्याच्यानंतर मग आपण बघू. बघा आता ई टू द पॉवर एक्स. सांगा बरं ई टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन काय येते, तुम्ही म्हणता ई टू द पॉवर एक्स. पण या एक सोबत जर एखादा जर फंक्शन अटॅच झाला ए एक्स प्लस बी चा, जसा ई टू द पॉवर एक्स चा इंटिग्रेशन येतो ई टू द पॉवर एक्स, तसा ई टू द पॉवर एक्स प्लस बी चा इंटिग्रेशन येणार ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी. आणि एकच्या समोरचा फक्त अपॉन मध्ये प्लस सी. त्याच्यानंतर जर इंटिग्रेशन ऑफ, तुम्ही सांगा बरं मला, 1/x, तर 1/x इंटिग्रेशन काय आहे, लॉग एक्स प्लस सी. पण या एक्स सोबत एखादा जर फंक्शन अटॅच झाला ए एक्स प्लस बी चा, तर सांगा बरं लॉग एक्सचं इंटिग्रेशन, 1/x चं इंटिग्रेशन ते लॉग एक्स, तर 1 अपॉन एक्स प्लस बी चा काय ना, लॉग एक्स अपॉन ए प्लस सी. लॉग ए एक्स प्लस बी आणि एकच्या समोरचा अपॉन मध्ये प्लस सी. हे लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 e to the power 2x dx. इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 e to the power 2x dx. काहीच नाही करायचं. सर्वात आधी लेट कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 e to the power 2x dx. त्याच्यानंतर आता एकदम तुम्हाला एक कन्सेप्ट मी आता सांगितलेला आहे की जर e to the power x असेल तर e to the power x इंटिग्रेशन काय येतो, e to the power x. आता हा डेफिनेटचा असल्यामुळे इथं प्लस सी काय लावत नाही. आणि जर समजा जर या एक्स सोबत कुठलाही फंक्शन जर अटॅच असला, म्हणजे कुठलाही म्हणजे फक्त ए एक्स प्लस बी च्या फॉर्म मध्ये एखादा नंबर वगैरे, ई टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन काय येते, ई टू द पॉवर एक्स. ई टू द पॉवर एक्स प्लस बी चा काय येणार, ई टू द पॉवर ए एक्स प्लस बी आणि या एकच्या समोरचा अपॉन मध्ये. आर यू गेटिंग दिस पॉइंट, इथं प्लस सी प्लस इनडिफिनेटचा फॉर्म्युला असल्यामुळे प्लस सी लावला. आता तसंच बघा ई टू द पॉवर 2x आहे, काय आहे ई टू द पॉवर 2x. ते जसं ई टू द पॉवर एक्स इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स, ई टू द पॉवर 2x चं काय ना, ई टू द पॉवर 2x आणि या एकच्या समोरचा अपॉन मध्ये बस झालं. 0 to 2 हा जो खालचा 2 आहे हा खालचा 2 हा लिमिटच्या बाहेर 1/2. मग राहिलं ई टू द पॉवर 2x 0 to 2. पहिले अप्पर लिमिट पुट केला, काय केला, अप्पर लिमिट. जिथं जिथं एक्स असेल एक्स काढला त्याच्या जागी लिहा, जे असे अप्पर लिमिट किती 2 आहे तर मायनस. मग नंतर लोअर लिमिट पुट केला, जिथं जिथं एक्स असेल हा एक्स काढला त्या जागी 0 पुट केला. मग त्याच्यानंतर काय करायचं लक्षात, हा 1/2 जसाच्या तसा
ई टू द पॉवर 2 into 2 किती होते सांगा बरं? 4. 4 आणि 2 into 0 किती होते? 0. 0 आणि कशाच्या डोक्यावर जर 0 असला, कशाच्या डोक्यावर जर 0 असला तर तो काय असते? 1. हे आन्सर आहे. हे काय याचा आन्सर. एक वेळा अगेन रिपीट करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिसाल आणि मला सांगसाल, जर समजलं नसेल तुम्ही डबल रिपीट करा. प्रॉब्लेम असा आहे की इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 e to the power 2x dx. तर सर्वात आधी लेट कन्सिडर I is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 e to the power 2x dx. फॉर्म्युला आहे की जर e to the power x असेल तर e to the power x चे इंटिग्रेशन काय येते? e to the power x plus. पण या x सोबत कुठलाही फंक्शन जर अटॅच असला, जसा e to the power x चा e to the power x येते, तसा e to the power ax plus b चा येणार e to the power ax plus b. x च्या समोरचा अपॉन मध्ये. इथं e to the power 2x, तर e to the power 2x चा काय येणार? e to the power 2x चा काय येणार? e to the power 2x. आणि या x च्या समोरचा अपॉन मध्ये. मग 0 to 2 हाय लिमिट. मग हा जो 2 आहे अपॉन मधला हा बाहेर फेकला 1/2. e to the power 2x 0 to 2. x काढला त्याचा गेलेलं 2 मायनस लोअर लिमिट. हा x काढला त्याचा गेलेलं 0. 2 into 2 किती होते सांगा बरं? 2 into 2 होते 4. आणि 2 into 0 किती होते? 0. आणि कशाच्या डोक्यावर 0 असला तो काय असते? 1. म्हणजे 1/2 e to the power 4 minus 1. आता प्रॉब्लेम नंबर सेकंड बघा. 0 to infinity e to the power minus x dx. मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. स्टार करता या प्रॉब्लेमला. आणि त्याच्यानंतर हे प्रॉब्लेम येण्याचे 100% चान्सेस आहेत की हे पेपर मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. आता बघा कसं, काहीच नाही करायचं. सर्व आधी लेट कन्सिडर I. बस बाकी काहीच नाही, एवढंच करायचं. लेट कन्सिडर I 0 to infinity e to the power minus x dx. त्याच्यानंतर e to the power x चे इंटिग्रेशन काय येते? e to the power x. e to the power minus x चे इंटिग्रेशन काय येणार? e to the power minus x. एकच्या समोर काही पण असेल तर तो अपॉन मध्ये. एकच्या समोर काहीच नाही आहे, काहीच नाही काय इथं -1 आहे ना, हा मायनस आहे ना, तर मायनस. मग मायनस आहे तसंच देत नसतात, तर त्याच्यासोबत 1 लावायचं. काय लावायचं? 1. 0 to infinity. 0 to काय आहे? इन्फिनिटी आहे, नॉट डिफाईन. मायनस साइन या लिमिटच्या बाहेर. मग मायनस साइन बाहेर टाकलं तर मग हा 1 लिहायची काही गरज नाही आता. e to the power minus x 0 to infinity. त्याच्यानंतर जिथं जिथं अप्पर लिमिट पुट करा, मायनस साइन जसा तसं. जिथं जिथं x आहे x काढा त्या जागी इन्फिनिटी. आणि जिथं जिथं x आहे x काढा त्या जागी 0. त्याच्यानंतर मायनस साइन जसा तसा e to the power इन्फिनिटी म्हणजे 0 होते, लक्षात ठेवा. आणि कशाच्या डोक्यावर 0 असला तो काय असते? 1. म्हणजे की मायनस 0 minus 1 minus 1, तर मायनस मायनस होते प्लस 1. एक वेळा मी पुन्हा रिपीट करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह कराल. याचा आन्सर 1 आहे, एवढं लक्षात ठेवा. याचा आन्सर किती आहे? 1. लक्ष द्या. सर कोणत्या पुस्तक समजून घ्या तुम्ही. लक्ष द्या एक मिनिट. प्रॉब्लेम नंबर 3 रिवॉर्ड वाला प्रॉब्लेम होता. सर आहे सर पुस्तकात टेक्स्ट मॅक्सच्या. 0 to log 3 e to the power 3x dx. सेम प्रॉब्लेम आहे का? हो सर, फक्त log 3 च्या जागेवर 2 आहे आणि खाली 3 च्या जागेवर 2 आहे. हा, म्हणून तेच काय मग ते चेंज केला, तिथंच चेंज केला, तिथूनच बघितलं. लक्ष द्या प्रॉब्लेम. लेट कन्सिडर I is equal to 0 to log 3 e to the power 3x dx. आता सर्वात आधी सांगा मला की e to the power x चं इंटिग्रेशन काय आहे ते? e to the power x. तर e to the power 3x चं काय ना? e to the power 3x upon 3. e to the power 3x upon 3. e to the power 3x येते, e to the power 3x x च्या समोरचा अपॉन मध्ये. इथपर्यंतचा काही प्रॉब्लेमच नाही. 0 to log 3. त्याच्यानंतर काय करायचं? हा जो 1/3 हा काही कामाचा नाही सध्या. त्याला म्हणायचं मग कॉन्स्टंट दादा तुम्ही या मग बाहेर. आला कॉन्स्टंट दादा बाहेर. अपॉन मध्ये असलं 1/3 e to the power 3x 0 to log. मग काय करायचं? अप्पर लिमिट पुट करायचं. जिथं जिथं x असेल हा x काढा त्याचा की लिहा log 3. नंतर लोअर लिमिट. जिथं जिथं x असेल x काढा त्याचा की 0. मग हा x काढला log 3, मग मायनस जसं येत तसंच, आणि x काढला 0. मग त्याच्यानंतर एक इथं लक्ष द्या. e च्या डोक्यावर हे पहा, लॉगच्या समोर काही असलं तर काय जाते? मागच्याच्या डोक्यावर. लॉगच्या समोर काही असलं तर काय जातो? मागच्याच्या लॉगच्या समोर मागच्याच्या डोक्यावर. 3 into 0 किती होते? 0. त्यानंतर एक फॉर्म्युला होता, मी तुम्हाला 10-15 वेळा 100 वेळा सांगितला होता तो फॉर्म्युला, की e च्या डोक्यावर जर लॉग लागला, e च्या डोक्यावर काय लागला? लॉग, तर लॉगच्या मागे जे आहे ते डायरेक्ट लिहितो आपण. बाकी सर्व कॅन्सल होते. बाकी काय होते? सर्व कॅन्सल. तर या फॉर्म्युल्यानुसार हा 1/3 जसाच्या तसं. e च्या डोक्यावर काय लागलं? लॉग, तर लॉगच्या मागे जे आहे ते लिहितो. लॉगच्या मागे काय? 3 चा क्यूब.
कशाच्या डोक्यावर 0 असला तर तो काय होते 1. त्यानंतर हा 1/3 जसा आहे तसा 3 चा क्यूब होते 27. 27 मायनस 1 म्हणजे येते 26/3 आन्सर आहे. एक वेळा अजून एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहा. लक्ष द्या एक मिनिट. प्रॉब्लेम काय, लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू log 3 e टू द पॉवर 2x dx. आता बघा e टू द पॉवर 3x चं इंटिग्रेशन काय येते, e टू द पॉवर 3x x च्या समोरचा अपॉन मध्ये. e टू द पॉवर x चं इंटिग्रेशन e टू द पॉवर x, e टू द पॉवर 3x चं e टू द पॉवर 3x x च्या समोरचा अपॉन मध्ये. हा जो 3 आहे हा कॉन्स्टंट आहे, हा याच्या बाहेर लिमिट, हा लिमिट झाला लिमिटच्या बाहेर. मग e टू द पॉवर 3x 0 टू log 3. मग हा x काढला त्या जागी लिहिलं log 3 मायनस, आणि हा x काढला त्या जागी लिहिलं 0. मग लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर 3 into 0 0. मग काय की ईच्या डोक्यावर जर लॉग लागला तर लॉगच्या मागे जे आहे ते लिहितो की ईच्या डोक्यावर आहे लॉग, तर लॉगच्या मागे होता 3 चा क्यूब. कशाच्या डोक्यावर 0 असला तर 1. याच्या आधीच्याच प्रॉब्लेम मध्ये बघितलंय आपण. 3 चा क्यूब येते 27. 27 minus 1 26. 26/3 आन्सर. प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ 0 टू log 2 e टू द पॉवर 2x dx. तर लक्ष द्या एक मिनिट. e टू द पॉवर x इंटिग्रेशन काय येते, e टू द पॉवर x. तर e टू द पॉवर 2x चं काय येते, e टू द पॉवर 2x x च्या समोरचा अपॉन मध्ये 0 टू log 2. हा जो 2 आहे हा इंटिग्रेशनच्या बाहेर म्हणजे इथे 1/2 e टू द पॉवर 2x म्हणजे की लिमिटच्या बाहेर आहे 0 टू log 2. त्याच्यानंतर काय केलं आपण, e टू द पॉवर 2 हा x काढला log 2 मायनस हा e टू द पॉवर 2 आणि x काढला जागी 0. हा x काढला log 2, हा x काढला 0. लॉगच्या समोर काही मागच्या डोक्यावर. 3/2 येते तर 0. 2 into 0 किती होते 0. ईच्या डोक्यावर जर लॉग लागला, ईच्या डोक्यावर काय लागला लॉग लागला, तर तो लॉगच्या मागे जे आहे ते लिहितो. लॉगच्या मागे 2 चा स्क्वेअर आणि कशा डोक्यावर 0 असला तो 1. 2 चा स्क्वेअर किती येते 4. 4 minus 1 म्हणजे 3. 3/2 आन्सर आहे. आता प्रॉब्लेम नंबर 5. 1 to 2 1/3x minus 2. हे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि याले पण रिवॉर्ड देऊ आपण. प्रॉब्लेम नंबर 5. सर्वात आधी लेट कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 2 1/3x minus 2. कॉन्सेप्ट माहितीच आहे तुम्हाला की जर इंटिग्रेशन ऑफ, हे प्रॉब्लेम मोस्ट टाइम आहे बरं, कारण हे प्रॉब्लेम येणार आहे पेपर मध्ये गॅरंटी सांगतो मी, की जर 1/x असेल तर 1/x काय येते log x log x plus c. तर 1/ax plus b चं 1/x इंटिग्रेशन log x, तर 1/ax plus b चं येते log of ax plus b. आणि x च्या समोरचा अपॉन. असं नाही आपण असं आहे ना, x च्या समोरचा अपॉन मध्ये 1/ax plus b चं log of ax plus b x च्या समोरचा अपॉन मध्ये. आता बघा कसं 1/3x minus 2 चं काय ना log of 3x minus 2 upon log of 3 3x minus 2 आणि x च्या समोरचा upon मध्ये. अपॉन मध्ये 1 to 2. हा जो 3 आहे की नाही हा बाहेर टाका, हा 3 काय करा बाहेर 1/3. 1/3. मग काय राहिलं log of 3x minus 2 1 to 2. अप्पर लिमिट पुट करा, अप्पर लिमिट x काढा त्या जागी x काढा त्या जागी 2 3 in bracket 2 minus 2. लोअर लिमिट x काढा त्या जागी 1. त्याच्यानंतर हा 1/2 जसाच्या तसा इन ब्रॅकेट log 3 into 2 किती होते 4. 6 minus 2 4. 3 into 1 किती होते 3. 3 minus 2 किती होते 1. आणि log 1 ची व्हॅल्यू किती येते माहिती आहे का, log 1 ची व्हॅल्यू 0 राहते. log 1 ची व्हॅल्यू किती राहते 0. म्हणजे याचा आन्सर आहे 1/2 1/3 1/3 आहे 3 आहे ना बाहेर 1/3 1/3 log 4 याचा आन्सर 1/3 log 4. एक वेळा डबल एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर आणि लॉकच्या समोर जे असतं ते मग मागच्या डोक्यावर जाईल ना, म्हणजे त्याच्या डोक्यावर
लॉगच्या समोर काही तर मागच्या डोक्यात हे पण येऊ शकते, पण हेच आन्सर सफिशियंट आहे. ऑप्शन मध्ये हेच राहणार आहे, याचे जास्त कमी राहील. सर आणि याला तुम्ही असं लिहू शकता मग लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 4, याचा आणि याचा अर्थ सारखा होते. हे ऑप्शन मध्ये सर लेट कन्सिडर आय इज सर एक शब्द इंटिग्रेशन ऑफ 2 to 1 dx अपॉन 3x minus 4. सांगा आता इंटिग्रेशन ऑफ 1 upon x इंटिग्रेशन काय ते log x, तर 1 upon 3x minus 4 चं काय ना log of 3x minus 4 upon 3. log of 3x Upon 3. minus 4 आणि x च्या समोरचा अपॉन मध्ये 2 to 1. त्याच्यानंतर हा जो 3 आहे हा बाहेर टाकला, सेम तो कॉपी पेस्ट करायचा होता 1/3 बाहेर. मग काय राहिलं log of 3x minus 4 2 to 1. पहिले अप्पर लिमिट पुट करा 1/3 log of अप्पर लिमिट पुट करू ना, x काढला त्या जागी 1. पण लॉग मध्ये कसं असते की हा ब्रॅकेट नसते, हा मॉड असते मायनस लोअर लिमिट लॉग हा x काढला त्या जागी 2 minus 4. मग हा 1/3 जसाच्या तसा लॉग 3 1 3, 3तून 4 गेले -1, -1. 3 दोन्ही 6, 6तून 4 गेले 2 राहिले. 2. पण लक्ष द्या एक मिनिट की मॉड असला हा मॉड ज्यावेळेस आपण रिमूव्ह करतो तर हा निगेटिव्हचा ब्लॉक काय करते म्हणजे पॉझिटिव्ह करून टाकते. निगेटिव्हला काय करते Positive. पॉझिटिव्ह, म्हणजे लॉग 1 झाला मायनस लॉग 2 लॉग ए मायनस लॉग बी काय आहे ते सांगा बरं. लॉग ए मायनस लॉग बी लॉग ऑफ ए अपॉन बी. याचे 2 आन्सर निघतात. याचे आन्सर किती निघतात माहिती आहे का 2. तसं मला याचा आन्सर माहिती आहे कसं आहे. लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते सांगा बरं. 0. 0. लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते 0. तर मी इथं 1/3 ही टाकला 0 मायनस लॉग 2. तर मग आता जर असं जर केलं आपण तर हा मायनस साइन पहिले 1/3 log 2 हे आन्सर येते. आन्सर इज द राईट. किंवा इथून एक ऑर आन्सर देतो इथून ऑर. तर इथं 1/3 जसा तसा लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय ते लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे 1/2. पण हा जर खालचा आता बघा असं आला आन्सर, पण हा जर 2 जर आपण इनवर्सला नेला खालचा तर हा काय होईल इनवर्स. आणि लॉग मागच्या ज्या डोक्यात जर काही असेल तर तो काय येते समोर म्हणजे -1/3 लॉग. तसं पाहिलं तर हे आन्सर यानं पण नाही दिलं होतं नरेंद्रनं, पण नरेंद्र हे आन्सर टिक केलं होतं. एक नंबर बरोबर आहे. सर मग असं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. आणि अजून जर समजा जर तुम्हाला काही डिमांड असेल तर व्हिडिओ ऑन डिमांड नुसार तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू.